दुसरी गवळण आली. दुसरीला कोणती साडी घातली? आवाज येत नाही जोरात. ती कशी आली आल्या 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 पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार. पहिली आली गवळण, दुसरी आली, तेवढ्या तिसरी गवळण आली. तिसरीनं कोणती साडी घातली? आवाज येत नाही जोरात. ती कशी आली ऐका. पाच गवळणी आल्या, आल्या आल्या गाडी गडसोळी ओली गळा. आली राजस बाळा, आली राजस पाच गवळणी आल्या, पहिली आली, दुसरी आली, तेवढ्यात चौथी गवळण आली. चौथीला कोणती साडी घातली? ती कशी आली? पाचवी गवळण आली. पाचवीला कोणती साडी घातली? जरा
बर 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 जा माझं जा सरपंच तुमचा तुमचा नाही आम्हाला पाचवी गवळण आली पाचवी पाच रंग शृंगार करवली आल्या आल्या हो गवळणी आल्या सगळ्याच नटून संगीत होतं ह्या गाण्याचं कोकण विवाह सोहळा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सुखीदारांनी आता ठरवलं की ठेवलेला आहे पोरग काय इच्छाच आहे इच्छाच आहे का आपली घरी काय आणि बघ आल्यापासून मतदान टकरावल्यावर काय सांगायचं तुम्हाला वराडी मंडळ भरपूर आलेलं आहे पण नवरीकडला कोणाही नवरदेवाकडला कोण कळायला मार्ग नाही का नवरदेवाकडे वर हात करा या खाली नवरीकडे वर हात करा बाकीच्या काय नुसते गिळायला काही तिकडे हात वर नाही तिकडे हात वर नाही असो करायची का सुरुवात चला चला लग्नाला अहो नामी चालला जर अक्षरा नाही मिळाला तर दगड कोणी मारू नका नवरीच्या मामाने नवरदेवाच्या मामा या पडतो ना कवटा बघू ना चला 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 माझे ही नवरदेवाचे मामा ही खाली बघ ही नवरदेवाचे मामा यांचा फार मोठा बिझनेस आहे ते सध्या अमेरिकेमधून आले त्यांचा फार मोठा बिझनेस आहे ते सध्या अमेरिकेत फुग्यावर केस विकतात चला नवरीचे मामा या इकडे त्यांचा पण फार मोठा बिझनेस आहे हे सध्या इराण मध्ये होते यांच्या कपड्यावरती जाऊ नका यांना दिवसभर हाफ पॅन्ट आणि हाफ शर्टच असतो उभे सत्यामुळे हा ड्रेस घातलेला आहे का नाही मामा रोमन त्यांचा फार मोठा बिझनेस आहे सध्या कॉम्प्युटरवर बसून काम करतात ते सध्या चपल्या सांधायचं काम करतात चला सुरुवात दुसरी गोष्ट आहे केल्याशिवाय कुणीही जायचं नाही महिला मंडळ
जर नाही आहेर केला तर धवत बसल सकाळी. पुरुष मंडळ जर नाही आहेर केला तर सकाळी घे तांब्याचे पुळ घे तांब्याची तांब्याची पुळ देणार आहे म्हणून प्रत्येकानं आहेर करायचा. करायचे का सुरू? बर रागायचं कारण नाही दादा. का ती बी बहीणच आहे माझी. ती आहे थुरली आणि मी तिच्या मोरली. तसं रागायचं कारण नाही. काय करायची का सुरुवात? हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु माझ्या लग्नाचा बेटबाजा मामा पाया पडू दे की तुमच्या पाया कोणाला की पाया पडायचं आहेर करायचं गपचूप निघाला का मोडू द्या रे नाटण्या कारभारी हार घाला मला घाल दुसरा दुसरीला घालायचं बघा. नवरीच्या मामाने 101 रुपये आहेर दिलेला आहे. धन्यवाद. हा पाया पडा. तुमच्याला पडत नाही का पाया पडत? आहे ना पडती पाया. कसं आहे आमच्या भागात कसं आहे आधी तर मुली मिळणार आणि काय म्हणाले मुलाची वडील तुमच्या पाया पडतो मुलगी द्या. डगराला गावले आपलं कावळे काय टाळीत कावळा सापडायचा त्याला खाली बघ. मला नाही तुला दिसत. हा कारभारी टाळ्यानंतर वाजलं तरी चालते. कारभारी माझं राहिलं तर राहिलं पहिलीच तरी घ्या. सासू बसली आईस पाईस राधा माझी गवळ्याची म्हैस. काय म्हणलं? गवळ्याची म्हैस म्हणलं का? इथंच आहे काही एवढ्या माणसाचं मला म्हैस म्हणतात. खरं सांगा त्या मी म्हैसीसाठी दिसते का? इथं मोठा ट्रॅक्टर ट्रॉली बोलल्यासारखं दिसते. हा दुलतच आलाय उघड काय का नाही. असो छान नाव घेते. दिवळी तर दिवळी दिवळी तर दिवळी दिवळीत होता पेडा. मी म्हैस तर आयल्या नगरचा रेडा. लाल मणी तोडले. मला नाव काय तुमचं? नितीन पया. माझ्या कालच्या नवऱ्याचं नाव नितीनच. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. आमच्या कारभारासाठी पहिले 5 नवरे सोडले. दिवळी तर दिवळी दिवळीत होती हिरवी मिरची. ही माझा परशा आणि मी तिची आरती. चला चला लग्नाला लग्न लावल्या उठून जाऊ नका. जेवण करा पण आपापल्या घरी जाऊ. आता काला झालेला नाही साहित्य डबल कुठलं मिळणार काय काय असो
हे झालं सोंग माय बाबा लग्नात वारोड आहे का हळद वाटोनी वाटीला वाटा अवगुणाचा नवरा नवरा नाही आणि मी काय त्याची बायको नाही. हे सोंग जर इथं सादर केलं नसतं तर इथं फक्त 60च्या पुढची 80च्या अलीकडे तिथं थांबले असते. तरुण वर्ग प्रमाण औषधाला सुद्धा भेटणार नाही. म्हणून नाडबाबांना भरून येण्याचा एवढा ताकद होता. तरुण वर्ग परमार्थाकडे कसा खेचला जाईल या अनुषंगाने नाथबाबांनी भारुडाची निर्मिती केली. त्या अनुषंगाने नाथबाबांनी भारुडाची निर्मिती केली. पण ऐका ना, इकीचा सुद्धा डोळ्याला पाणी नाही. ते आजी कधी ना त्यांना कधी रडते. अगं ते ओके 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 बाबा या मुलगी आता 22 वर्षाची झालेली आहे. ती आता नांदायला चाललेली आहे. पण इकीच्या सुद्धा डोळ्याला टाक नाही, काही प्रेम नाही. तुमच्या तर कधीची मुलगी आता झेंडूबाम लावलावर रडली असते आहे का ना आजी? हा होय. आणि ऐका ना बाप्पा हो, ज्या आई वडिलांना मुलगी आहे 22 वर्ष झालं मुलीला, 22 वर्ष झालं साहेबाला करून याला मोड द्या. 18 वर्ष वय झालं नाही मोड द्यायचा अजून. न्याय मोड द्याला लवकर. हा साहेबच बसले खाली. बर बर. तरी मुलगी आता ज्यांना मुलगी आहे माहिती पाहू, ज्यावेळेस मुलीला वाट लावायचे त्यावेळेस काय वेदना होतात ते फक्त आई आणि वडिलांनाच माहिती असतं. हय रत्न सारखे जतन केले, रत्न सारखे जतन केले, चिमणी माझे त्याला 100% मिळणार. तुमचं वय 35 असू द्या नाही तर 40 असू द्या, काहीतरी आपला थोडा पुण्याचा साठा जर असेल तर 100% मिळेल. याच्याने ही गाठी तिथंच बांधून आलेली आहे, इथं बांधलेला नाही का? बरोबर आहे का नाही? ज्याची होती त्यानंच नेली, ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया कोण वाट लावायला काही. तसेच आमचे बंडू नाना कोरेगावकर लेक्चर आहेत रामेगावला, त्यांच्यातर्फे पण 101 रुपया म्हणजे बाई गल्लीत पोरगले ताणलेले म्हणजे पोरगले गल्लीत ताणलेले म्हणजे एकदा हनीमूनला घेऊन जा त्याला महाबळेश्वरला ने आणि तिकडे समुद्राच्या कडेला ह्याला उभा कर म्हणजे हा, आणि तुझी तू गप्तीत निघून ये. म्हणून आमच्या बंडू नानांनी 101 रुपये आहेर केलेला धन्यवाद. आता मुलगी निघालेली आहे. जाते लाडाचे लेक आज मदन बामणे त्यांच्यातर्फे पण 100 रुपयाला धन्यवाद. जाते लाडाचे लेक आज कन्या सासू कन्या सासू